हॅलो फ्रेंड्स, आज आहे भक्ती आणि जीतचं वेडिंग. मी स्नेहल आणि पूनम निघालो आहोत ऑर्डरला. सफाई स्टेशनवरून ऑटो पकडून आम्ही ठाकूरपाडा लोकेशनला पोहोचलो आहोत. मी करणार आहे ब्राईड आणि स्नेहल आणि पूनम करणार आहेत ग्रूम कडचे सायडर्स. ही आहे 6 वारी साडी जी आता भक्ती विधीसाठी घालणार आहे. ती मी प्रीप्लेट करून आणलेली आहे आणि ही आहे जीतची नवरी भक्ती. सर्वात आधी आपण तिचे हेअरस्टाईल करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण तिच्या मेकअपला सुरुवात करणार आहोत. ही आहे ब्राईडची ज्वेलरी आणि हा आहे ब्राईडचा फायनल विधी लुक. तिला आपण 6 वारी साडी ड्रॅप केलेली आहे आणि हेअरस्टाईल तिला बनच हवा होता. काल आपण तिला बन घातला होता म्हणून आज तिला आपण मेसी खोपा हेअरस्टाईल केलेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने साडी सुद्धा ड्रॅप केलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे आता तिचं बाहेर फोटोशूट चालू आहे आणि हे आहेत तिच्या घरचे. 2-3 वेळा सांगून गेले लवकर चल रीती करायची आहेत. तर ही मामाची रीत त्यांची बाकी होती आणि तेच आता इथे चालू आहे. मामा तिला काकण बांधणार, बांधणार आणि मग जाणार लोकेशन वरती वेडिंगच्या. रिसेप्शन आता संध्याकाळी आहे आणि त्याचा मेकअप करण्यासाठी आम्ही 4 जणी आलो आहोत. रिसेप्शन साठी ब्राईड ब्ल्यू लेहंगा घालणार आहे आणि तिला आता रेडी करायला सुरुवात करूया. त्याचबरोबर इथे ग्रूमची आई सुद्धा रेडी होते आणि त्यांना रेडी करत आहेत अक्षया, कशिश आणि पूनम. जीतला सुद्धा थोडा टचअप करूया कारण तोही बायको सोबत अजून थोडा हँडसम दिसला पाहिजे. हा आहे ब्राईडचा फायनल रिसेप्शन लुक. तिच्या सर्व लुक पैकी तुम्हाला कुठला लुक जास्त आवडला ते मला कमेंट करून जरूर सांगा. त्याचबरोबर तिने जीतच्या नावाचा ब्रॉच बनवला होता, तोच आपण तिच्या हेअर मध्ये लावला आहे आणि ब्राईड आता चालली आहे रिसेप्शन साठी खाली. काकूला आणि सिस्टरला आपण रेडी करूया आणि जाऊया जेवायला. इथे जेवण करून घेऊया. इकडे रिसेप्शन चालू आहे आणि मग जाऊया घरी. घरी जाण्याआधी आपण तोडूया आंबे. चोरले नाहीयेत, विचारून घेतलंय बरं का. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.